सुरक्षा तुमची, जबाबदारी आमची। राजयोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाऊंड अगदी योग्य दरात करून मिळेल। एक नंबर क्वालिटीचे काम, तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार। स्लाइडिंग गेट, पोल्ट्री शेड, जनावरांचे शेड, कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो। तेव्हा आजच संपर्क करा 8793 24 90 02। सुरक्षित रहा, आनंदी रहा। कोयनेत 24 तासात विक्रमी पावसाची नोंद, धरणात पाण्याची आवक वाढली। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना नगरमध्ये 24 तासात तब्बल 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणात सध्या 17.43 TMC इतका पाणीसाठा आहे। दमदार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील रस्ते जलमय आणि शेतांची तळी झाली आहेत। कोयना धरणात पाण्याची आवक वाढली। गेल्या 3-4 दिवसापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे। धरणात प्रतिसेकंद 1336 क्युसेस वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। धरणात सध्या 17.43 TMC इतका पाणीसाठा आहे। मुबलक पाणीसाठ्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासली नाही, तसेच वीज निर्मितीही पूर्ण क्षमतेने झाली। नवीन तांत्रिक वर्ष 1 जून सुरू होताना देखील धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक होता। कोयना नगरमध्ये उच्चांकी पावसाची नोंद। कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना नगर, नवजा तसेच महाबळेश्वरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। दमदार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढत चालली आहे। गेल्या 24 तासात कोयना नगरमध्ये सर्वाधिक 104 मिलीमीटर पाऊस झाला। नवजा येथे 80 मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान सोमवारी सकाळी जोरदार पाऊस बरसला। गेली काही दिवस पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होऊ लागली आहे। रस्ते आणि शेतांची झाली तळी। पावसामुळे रस्ते आणि शेतांची तळी झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतीच्या कामावर देखील पावसामुळे मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी मशागतीही पूर्ण झालेल्या नाहीत। काही ठिकाणी मशागतींची कामे पूर्ण झाली आहेत, परंतु तेथील पेरणी, टोकणीची कामे पावसामुळे खोळंबली आहेत। या दुहेरी चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम खडतर जाणार असल्याचं चित्र दिसत आहे।